किंवा लेफ्ट साईडचं बेंडिंग मोमेंट आपण कॅल्क्युलेट करत होतो. इथं आपल्याला काय करायचंय, ज्या पॉइंटचं बेंडिंग मोमेंट काढायचं आहे त्या पॉइंट पासून राईट साईडला पाहायचंय. मग राईट साईडला जर अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण काय घेणार आहोत त्याला साईन पॉझिटिव्ह. लक्षात. त्याच पद्धतीनं त्यालाच आपण सॅगिंग मोमेंट म्हणणार. नेक्स्ट आहे, ही आहे तुमची डायग्राम. आता ह्याच्यामध्ये जर आपण इथं सेक्शन लाईन ड्रॉ केली, सेक्शनच्या राईट साईडला आता मोमेंट कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. सेक्शनच्या राईट साईडला कसं आहे, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. सेक्शनच्या राईट साईडला जर क्लॉकवाईज जात असेल तर आपण काय घेणार आहोत, मायनस निगेटिव्ह. हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस हे थोडस इम्पॉर्टंट आहे. सेक्शनच्या राईट साईडला निगेटिव्ह असणार आहे आणि सेक्शनच्या राईट साईडला जर क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह असेल, सेक्शनच्या राईट साईडला जर अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह असणार आहे. आता सेक्शनची राईट साईड जर कन्सिडर केली तर पॉइंट लोड कसे आहेत, डाऊनवर्ड आहेत का अपवर्ड आहेत, लक्षात आलं का हे साइन कन्व्हेन्शन. सेक्शनची राईट साइड जर क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर निगेटिव्ह घ्यायचंय, सेक्शनची राईट साइड जर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचंय. तर ह्याचा वापर कसा करायचा ते आपण प्रॉब्लेम मध्ये पाहू. तर प्रॉब्लेम दिसत आहे, अ कॅन्टिलीवर बीम ऑफ स्पॅन 4 मीटर carries 3 point loads 5 kilonewton, 10 kilonewton and 15 kilonewton at a distance of 1 meter, 3 meter, 4 meter respectively from left support. Draw SF diagram and BM diagram for a given beam. तर बीमचा टाइप कुठला आहे, कॅन्टिलीवर बीम. म्हणजे एका एंडला तुमचा बीम काय फिक्स आहे, बरोबर आहे. सगळे आलेत का रे स्टुडंट, अजून कोण यायचं राहिले. तर कॅन्टिलीवर बीम आहे त्याच्यामुळे एक एंड आपण काय करणार आहोत त्याचा फिक्स करणार आहोत. तर एंड काय असणार आहे, फिक्स असणार आहे आणि लास्टचा एंड काय असणार आहे, फ्री असणार आहे. तर हा आहे तुमचा कॅन्टिलीवर बीम, लक्षात. तर ह्याच्यामध्ये ए पॉइंट काय तुमचा फिक्स्ड आहे आणि अदर पॉइंट काय तुमचा फ्री आहे. म्हणजे रिएक्शन किती असतील इथं, रिएक्शन एकच आहे, आर ए. एकच रिएक्शन असेल तर इक्वेशन किती वापरावं लागतील इक्विलिब्रियमचे कंडिशन्स, इक्विलिब्रियमच्या कंडिशन किती युटिलाइज करायच्या, एक अननोन असेल तर 3 कंडिशन वापरायच्या का, एकच. उगत असलं रट्टा मार का म्हणा का त्याचं. पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं मी, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये किती अननोन असतात किंवा किती रिएक्शन्स असतात, 2. कंडिशन किती वापरायच्या, 2 वापरायच्या. जेवढे नंबर ऑफ अननोन्स असतील तेवढे तुम्हाला कंडिशन्स काय करायच्यात, युटिलाइज करायच्यात किंवा तेवढे तुम्हाला इक्वेशन्स तयार करायचे. मॅथमॅटिक्स मध्ये झालंय का नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन,
झाले का नाही थोडं सांगा, विचारणार नाही काही मी त्याच्यातलं. तर जेवढे नंबर ऑफ अननोन्स असतील, फक्त एक्स जर काढायचं असेल तर तुम्हाला किती इक्वेशन लागणार आहेत? 1 का 2? फक्त एक्स काढायचं असेल एकच लागतंय. जर तुम्हाला एक्स आणि वाय काढायचं असेल तर किती इक्वेशन लागते? 2 तुम्हाला एक्स वाय झेड काढायचं असेल तर 3 3 इक्वेशन. लक्षात आलं का? ते झाले का? ax प्लस bx प्लस cz इज इक्वल टू डी, हो असं काही झाले का? हो सर झालेलं. लक्षात. तर त्याचाच वापर इथेही करायचा आहे थोडक्यात. तर आपल्याकडे इथं एकच अननोन आहे आर ए, त्यामुळं एकच कंडिशन आपण काय करणार आहोत, वापरणार आहोत इक्विलिब्रियमची. आणि ती कंडिशन कुठली असणार आहे? समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. लक्षात. जर 2 अननोन असतील तर आपण काय करणार आहोत, 2 कंडिशन वापरणार आहोत. त्यातली एक असणार आहे समेशन ऑफ मोमेंट्स आणि दुसरी असणार आहे समेशन एफ ऑफ वाय. तर इथं एकच अननोन आहे, त्यामुळे आपण एकच इक्विलिब्रियमची कंडिशन वापरणार आहोत. तर हा आहे तुमचा कॅन्टिलिव्हर बीम. तर या कॅन्टिलिव्हर बीम वरती आता आपण काय करणार आहोत, जो काही प्रॉब्लेम आहे 5 किलोन्यूटन, 10 किलोन्यूटन आणि 15 किलोन्यूटन. तर हा आहे तुमचा टोटल स्पॅन 4 मीटर. पहिला पॉइंट लोड आहे 5 किलोन्यूटनचा ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. दुसरा पॉइंट लोड आहे 10 किलोन्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 मीटर. आणि चौथा पॉइंट लोड आहे 15 किलोन्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 मीटर. तर 4 मीटर म्हणजे बीमचा एंड पॉइंट आहे, त्याच्यामुळे बीमच्या एंड पॉइंटला तुमचा एक पॉइंट लोड आहे 15 किलोन्यूटनचा. तिन्ही पॉइंट लोड आपण काय केलेले आहेत, बीम वरती दाखवलेले आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, सपोर्ट रिॲक्शन आर ए कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आर ए कॅल्क्युलेट करण्यासाठी साइन कन्व्हेन्शन तुमचं तेच असणार आहे जे की तुम्ही फर्स्ट इयरला युटिलाइज केलेलं आहे. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह असतील, डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह असणार आहेत. तर इक्वेशन काय येईल मग? तर पहिल्यांदा काय असणार आहे, ए पॉइंट आहे, ए पॉइंटला रिॲक्शन कशी असेल? 0 आणि बाबांना रिॲक्शन काढायची आहे, मग 0 असेल का? पॉझिटिव्ह आर ए. तर ए पॉइंटला तुमची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन ही अपवर्ड असणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की तुमच्या इक्विलिब्रियमच्या नोटबुक काढा, त्याच्यामध्ये रिॲक्शन कशा काढल्यात त्या बघा. रिॲक्शन इज द नॉट द पार्ट ऑफ एसएफडी अँड बीएमडी, तो तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये झालेला आहे. तर सपोर्ट रिॲक्शन आर ए अपवर्ड असणार आहे. अपवर्ड असल्यामुळे आपण काय केलेली आहे, इथं घेताना पॉझिटिव्ह घेतलेली आहे. त्यानंतर पुढं काय, 5 किलोमीटर 5 किलोन्यूटन डाऊनवर्ड चाललाय म्हणून -5. पुढं काय, 10 किलोमीटर 10 किलोन्यूटन डाऊनवर्ड चाललाय म्हणून मायनस. त्यानंतर पुढं 15 किलोमीटर 15, तोही डाऊनवर्ड चाललेला आहे म्हणून मायनस. मग इक्वेशन Minus. तयार होईल तुमचं आर ए -5 -10 -15 इज इक्वल टू 0. Therefore RA -30 is equal to 0. Therefore RA is equal to काय येणार आहे, 30 30 किलोन्यूटन. तर रिॲक्शन ऍट ए किती आलेली आहे तुमची, 30 किलोमीटर 30 किलोन्यूटन. आणि त्याची डायरेक्शन कुठली असणार आहे, अपवर्ड असणार आहे. तर ही असणार आहे तुमची सपोर्ट रिॲक्शन आर ए इन अपवर्ड डायरेक्शन 30 किलोन्यूटन. आता ही रिॲक्शन बरोबर आहे का नाही, कसं चेक करायचं? तर सिम्पली सपोर्टेड मध्ये आपण काय केलं होतं, जेवढा काही टोटल बीम वरती लोड आहे तो काय होत होता तुमचा, ए आणि बी ला डिस्ट्रीब्यूट होत होता. तो इक्वली असेल किंवा अनइक्वली असेल, काय लक्षात. तर कुठल्याही पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट होत होता. म्हणजे सिम्पली सपोर्टेड मध्ये आर ए प्लस आर बी इज इक्वल टू काय होतं, टोटल लोड ऑन बीम होता. इथं फक्त काय असणार आहे, सपोर्ट किती आहेत, एक आहे. त्याच्यामुळे बीम वरचा टोटल लोड कुणाला जाणार आहे, आर ए ला. जर बीमचा टोटल लोड जर पाहिला तर 15 आणि 10 25 आणि 5 30. तर आर ए इज इक्वल टू काय येणार आहे मग,
30 किलोमीटर 30, पण आपल्याला प्रोसिजरला मार्क आहेत म्हणून आपण काय करायचंय, प्रोसिजर लिहायची आहे. का लक्षात? तर इक्वेशन कळालं का? हे सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी सपोर्ट रिॲक्शन कॅन्टिलिव्हरच्या एकदम इझी आहेत. सिम्पली सपोर्टेड मध्ये तुम्हाला 2 कंडिशन वापरावं लागत होत्या, एक समेशन ऑफ मोमेंट्स आणि दुसरी समेशन एफ ऑफ वाय. इथं सपोर्ट रिॲक्शन एकच काढायचे म्हणून आपण एकच कंडिशन वापरणार आहोत, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. तर आता आर ए ची व्हॅल्यू भेटलेली आहे 30. पुढे काय करताल? नेक्स्ट शेअर फोर्स कॅल्क्युलेशन SF कॅल्क्युलेशन एस एफ कॅल्क्युलेशन. तर आता एस एफ कॅल्क्युलेशन करताना आपण काय करणार आहोत, टू द राईट ऑफ सेक्शन, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण सेक्शनच्या राईट साईडला पाहणार. काय लक्षात? कारण की सपोर्ट एका साईडलाच आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस काय करणार आहोत, सेक्शनच्या राईट साईडला पाहणार. तर टू द राईट ऑफ सेक्शन, सेक्शनच्या राईट साईडला जर अपवर्ड जाणारे फोर्सेस असतील तर आपण पॉझिटिव्ह घेतो आणि डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस आपण निगेटिव्ह घेतो. ही तुमची बीमची डायग्राम आहे ऍज इट इज. फर्स्ट शियर फोर्स ऍट एल, एच्या लेफ्ट साईडला जस्ट एच्या लेफ्ट साईडला जर तुम्ही सेक्शन घेतलात तर आता काही आहे का याच्या लेफ्ट साईडला? काहीच नाहीये म्हणून 0 येईल. त्यानंतर शियर फोर्स ऍट, नेक्स्ट काय असणार आहे, शियर फोर्स ऍट AR. ए आर. तर ए आर म्हणजे तुम्ही जस्ट एच्या राईट साईडला आलात आणि सपोर्ट रिॲक्शन तुमची अपवर्ड चाललेली आहे. अपवर्ड चालल्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्याला पॉझिटिव्ह 30 घेतलेला आहे. तर ए आर लक्षात आलं? या कॅल्क्युलेशन मध्ये चेंजेस नाही आहेत काही. सेक्शनच्या लेफ्ट साईडला अपवर्ड चाललेला आहे 30 किलो न्यूटन. नंतर काय सर असेल, पण आपण राईट पासून घ्यायलात ना? मग सर चेंजेस येतील ना ह्याच्यामध्ये, म्हणजे अपवर्ड जात असलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह येईल, डाऊनवर्ड जात असलं तर पॉझिटिव्ह येईल की. सेक्शनची राईट साईड, सेक्शनच्या राईट साईडला काय काय आहे? सर पण आपल्याला राईट साईडला बघायचं, लेफ्ट साईडला नाही बघायचं ना, मग ते चेंजेस येतील ना साइन मध्ये. राईट साईडनं पण घे ना, काय काय बघ की राईट साईडला. सेक्शनच्या राईट साईडला जर डाऊनवर्ड जात असेल तर आपण काय घेतो? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. बरोबर आहे? बरोबर आहे का? हा, मग सेक्शनची राईट साईड कन्सिडर कर. 5 ला काय साईन येईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. नंतर काय? 10 पॉझिटिव्ह. नंतर काय? 15 किती येतंय? 5 + 10 + 15 पॉझिटिव्ह. किती येतंय ते सांग. पॉझिटिव्ह येतंय 30. 30. इथं किती आलंय? 30 हा, लक्षात. सेक्शनची लेफ्ट साईड कन्सिडर करा किंवा सेक्शनची राईट साईड कन्सिडर करा. शियर फोर्सला काहीच प्रॉब्लेम येत नाही. शियर फोर्स तुम्ही दोन्ही डायरेक्शन जर कॅल्क्युलेट केला तरी तो काय असणार आहे? सेमच येते. हा, लक्षात. सेक्शनची कुठलीही डायरेक्शन तुम्ही कन्सिडर करू शकतात. लक्षात येत आहे का? फक्त साइन कन्व्हेन्शन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सेक्शनच्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहेत आता दिसताना? फक्त एकच आहे 30चा. कसा चाललेला आहे तो? अपवर्ड चाललेला आहे, म्हणून आपण काय केलेलं आहे? पॉझिटिव्ह घेतलाय. आणि सेक्शनची राईट साईड डाऊनवर्ड असेल तरी आपण काय करतो? पॉझिटिव्ह घेतो. मग 5 + 10 + 15 किती येईल? 30 किलोमीटर 30 किलो न्यूटन. तर कुठल्याही साईडनं तुम्ही शियर फोर्स घ्या, तुमचा आन्सर काय असणार आहे? सेमच असणार आहे.
त्यानंतर शियर फोर्स ॲट BL, परत बीच्या जस्ट लेफ्ट साईडला काहीच लोड ऍड झालेला नाहीये, म्हणून जसा लोड आहे तसाच काय होणार आहे, पुढं कंटिन्यू होणार आहे. सध्या मी जुनीच प्रोसिजर वापरत आहे, जी आपण सिम्पली सपोर्टेडला वापरलेली आहे तीच. सध्या जसे प्रॉब्लेम पुढे जातील तससे आपण दोन्ही साइन कन्व्हेन्शन युटिलाइज करणार आहोत. सध्या जे शियर फोर्स कॅल्क्युलेशन तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम साठी वापरलेले होते त्याच पद्धतीने आपण साइन कन्व्हेन्शन यूज करत आहोत. BR ला काय येईल मग? +30 +5 30 -5 30 -5. शियर फोर्स ऍट BR 30 -5 म्हणजे किती येईल? 25. 25. त्यानंतर शियर फोर्स ऍट CL किती असेल? 25 तर 25. त्याचं रिझन काय? BR टू CL काही लोड ऍड झालाय का? काहीच नाही. लोड ऍड नाहीये, म्हणून जी व्हॅल्यू BR ची आहे तीच व्हॅल्यू कुणाची असणार आहे? CL ची असणार आहे. त्यानंतर शियर फोर्स ऍट CR, C च्या राईट साईडला गेलात आणि लेफ्ट साईडला जर पाहिलात तर काय काय आता रिॲक्शन RA आहे अपवर्ड जाणारी, +30 B आणि -5 30 -10 -5 -10. -5 -10. शियर फोर्स ऍट CR असेल +30 -5 -10 म्हणजे किती येणार आहे? 15 +15. किलोन्यूटन. त्यानंतर CR टू DL काही आहे का? नाही. म्हणून काय होईल? SF ऍट 15 DL किलोन्यूटन. 15 किलोन्यूटन. त्यानंतर शियर फोर्स ऍट DR, D च्या जस्ट राईट साईडला गेलात आणि लेफ्ट साईड जर पाहिलात तर परत काय काय आता? +30 -5 -10 -15 म्हणजेच काय येणार आहे? 0 किलोन्यूटन. 0. 0 सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, मॅक्झिमम 99% प्रॉब्लेम मध्ये कॅन्टिलिव्हर बीमची शियर फोर्स डायग्राम ही नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये काय होत होतं? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह Positive निगेटिव्ह आणि दोन्ही negative पण. टाईपच्या डायग्राम तुमच्या येत होत्या, पण इथं शियर फोर्स फर्स्ट पॉइंटचा शियर फोर्स टू एंड पॉइंटचा शियर फोर्स सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहेत. आलं लक्षात? म्हणजे कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅन्टिलिव्हरच्या तुमची शियर फोर्स डायग्राम ही काय असणार आहे? पॉझिटिव्हच असणार आहे. आलं लक्षात? मग ए पॉइंटला जर डायग्राम ड्रॉ केली तर ए पॉइंटला पहिल्यांदा 0 आहे, नंतर हाईट किती आहे? 30, ती मार्क केली. त्यानंतर बी पॉइंटला सेम आहे 30, त्याच्यामुळे लाईन कशी जाणार आहे? हॉरिझॉन्टल जाईल. त्यानंतर बी पॉइंटलाच दुसरी व्हॅल्यू किती आहे? BL झालं 30. आता नेक्स्ट काय आहे? BR ची व्हॅल्यू किती आहे? 25 25. मग 30 च्या वरती असेल का खालती असेल? खाली असेल. खालती असेल, म्हणून आपण खालती आलं 25 मार्क केलं. 25 नंतर पुढे कुठली व्हॅल्यू असेल? 25. म्हणूनच आपण काय हॉरिझॉन्टल जाणार आहोत सी पॉइंटला. तर इथं आला 25. सी पॉइंटला दुसरी व्हॅल्यू किती आहे? 15 किलोन्यूटन. 15 किलोन्यूटन. म्हणजे तुम्ही कुठं आलात? खालती आलात सी पॉइंटला. सी पॉइंट पासून कुठं जायचं आता? डी पॉइंट कडून. डी पॉइंटला किती व्हॅल्यू आहे परत? 15 किलोन्यूटन. 15 किलोन्यूटन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आहे. आणि 15 पासून परत किती आहे? 0. तर अशा पद्धतीने तुमची शियर फोर्स डायग्राम काय होणार आहे? फक्त पॉझिटिव्ह असणार आहे आणि लाईनच्या वरती असणार आहे. तर ही असेल तुमची शियर फोर्स डायग्राम फॉर कॅन्टिलिव्हर बीम. तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये ए पॉइंटला तुम्हाला मॅक्झिमम शियर फोर्स भेटणार आहे.
आणि डी पॉइंटला तुमचा शिअर फोर्स हा 0 असणार आहे. ऑलवेज ऍट द कॅन्टिलिव्हर फिक्स द एंड मॅक्झिमम शिअर फोर्स हा तुम्हाला भेटणार आहे. आणि फ्री एंडला तुमचा शिअर फोर्स हा काय असणार आहे? 0 असणार आहे. लक्षात येत आहे का? हो सर. सिम्पली सपोर्टेडला काय होतं, आपल्याला जिथं जिथं सपोर्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला शिअर फोर्स काय होत होता? मॅक्झिमम येत होता. इथं जिथं तुमचा फिक्स्ड एंड आहे त्याच एंडला तुमचा शिअर फोर्स काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. आणि जिथं तुमचा फ्री एंड आहे, डी पॉइंटला तुमचा फ्री एंड आहे. फ्री एंड जर पाहिलं, इथं तुमचा बीम संपणार आहे, तर या बीमच्या एंडला 0 आहे, म्हणजे डी आर ची व्हॅल्यू. तर हे झालं तुमचं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. त्यानंतर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. तर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करताना आपण काय करणार आहोत? टू द राईट ऑफ सेक्शन. तर सेक्शनच्या राईट साईडला आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचे. हे बेंडिंग मोमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं? तर फॉर एक्झाम्पल, तर ही तुमची फिगर आहे, दिसत आहे का फिगर? हो सर. हो सर. तर सेक्शनच्या राईट साईडला जर अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण काय करणार आहोत? पॉझिटिव्ह घेणार आहोत. आणि सेक्शनच्या राईट साईडला जर क्लॉकवाईज असेल तर आपण निगेटिव्ह घेणार आहोत. सेक्शनच्या राईट साईडला जर अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. सेक्शनच्या राईट साईडला जर क्लॉकवाईज असेल तर आपण निगेटिव्ह घेणार आहोत. आता आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचे. तर ह्याच्या अगोदर आपण सिम्पली सपोर्टेड एंडला बेंडिंग मोमेंट किती घेत होतो? सिम्पली सपोर्टेड एंडला बेंडिंग मोमेंट किती घेत होतो आपण? 0. इथं सिम्पली सपोर्टेड एंड आहे का? नाही. इथं कुठला एंड आहे? फ्री एंड आहे. तर बेंडिंग मोमेंट ऍट डी, तर डी म्हणजेच काय? कसला एंड आहे? फ्री. तर ऑलवेज बेंडिंग मोमेंट ऍट फ्री एंड हा किती असणार आहे? 0 असणार आहे. लक्षात. तर आता आपल्याला बेंडिंग मोमेंट कुठलं काढायचं आहे? तर आपल्याला आता बेंडिंग मोमेंट ऍट ए, बेंडिंग मोमेंट ऍट बी, बेंडिंग मोमेंट ऍट सी, हे 3 बेंडिंग मोमेंट आपल्याला काय करायचे? कॅल्क्युलेट करायचे. फर्स्ट आपण बेंडिंग मोमेंट ऍट ए काढू. तर असं कन्सिडर करा की तुम्ही ए पॉइंट वरती आहात. तर ए पॉइंट पासून राईट साईडला जर पाहिलं, ए पासून राईट साईडला 5 किलोन्यूटन, 10 किलोन्यूटन आणि 15 किलोन्यूटन हे 3च फोर्सेस आहेत, बरोबर आहे? हो. ए पासून राईट साईडला. आणि हे क्लॉकवाईज चाललेत का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. मग क्लॉकवाईज जर जात असेल
तर ऍज पर साइन कन्व्हेन्शन काय घ्यायचं आपल्याला, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? मायनस निगेटिव्ह. निगेटिव्ह. तर निगेटिव्ह घ्यायचंय, म्हणजेच काय येईल, फर्स्ट फोर्स च मोमेंट घ्या. -5 into 1. तर -5 into 1. पुढं -10 into 3. into 3. 10 into 3. पुढं -15 into 4. 15 into 4. 4. किती येते मोमेंट मग? -95. -95. मायनस 95. 95. आले का सर्वांचं? हो सर. 95 किलोन्यूटन मीटर. त्यानंतर कुठलं मोमेंट काढायचं आता? Bending moment. बी. At B. बेंडिंग मोमेंट ऍट बी. आता बी पासून राईट साइडला किती फोर्सेस आहेत? 2. 2. 2. 2. कसे चाललेत? क्लॉकवाईज. Clockwise. Clockwise. म्हणून काय घ्यायचे? निगेटिव्ह. Minus. घ्या मोमेंट. -10 into 2. 10 into 2. परत -15 into 3. 15 into 3. 3. डिस्टन्स कळालं का? आपण मोमेंट बी पॉइंटचं काढत आहोत, म्हणून प्रत्येक डिस्टन्स आपल्याला बी पासून माहित पाहिजे. तर बी टू सी 2 मीटर आहे आणि बी टू डी किती आहे? 3 3 meter. मीटर. 3 मीटर. तर प्रत्येक पॉइंट लोडचं डिस्टन्स आपल्याला बी पासून माहित पाहिजे. किती येते मग? -65. -55 किलोन्यूटन मीटर. 65 नाही सर. 65 sir. 65. तर -65 किलोन्यूटन मीटर. त्यानंतर नेक्स्ट कुठलं बेंडिंग मोमेंट काढायचंय? सी. तर बेंडिंग मोमेंट ऍट सी. तर सीच्या राईट साइडला किती फोर्सेस आहेत आता? एकच. एकच आहे. मोमेंट घ्या. -15 into 1. -15 into 1. 1. -15 किलोन्यूटन मीटर. तर आणि लास्टला बेंडिंग मोमेंट ऍट डी किती असेल मग? 0. 0. कळालं का? बरं 0 होते. डी ची राईट साइड, Free hand डीच्या असेल. राईट साइडला काय आहे का? नाही. काहीच नाहीये, म्हणजे बाय डिफॉल्ट ते 0 येणार आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदाच लिहिलेलं आहे बेंडिंग मोमेंट ऍट फ्री एंड इज 0. तर ऑल बेंडिंग मोमेंट कसे आहेत? निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे. म्हणजेच डायग्राम कुठल्या साईडनं येणार आहे? खालच्या साईडला. खालच्या साईडनं. मग बीम जर निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट असेल, बीम वरती डिफ्लेक्ट होईल का खालती डिफ्लेक्ट होईल? डिफ्लेक्शन ऑफ बीम. डिफ्लेक्शन ऑफ बीम काय असणार आहे? अपवर्ड डायरेक्शन तुमचा बीम हा डिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे रेनफोर्समेंट वरती टाकायचं का खालती टाकायचं? वरती टाकायचं. तर बीम ला काय करायचं मग? टॉप साइडला मेन रेनफोर्समेंट टाकायचं. सिम्पली सपोर्टेड मध्ये आपण मेन रेनफोर्समेंट कुठे टाकत होतो? टॉपला टाकत होतो का बॉटमला टाकत होतो? Bottom. बॉटमला. तर लक्षात आलं का डिफरन्स? जर मोमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर रेनफोर्समेंट हे आपण काय करतो? बॉटम साइडला टाकतो. जर मोमेंट हे निगेटिव्ह असेल तर रेनफोर्समेंट आपण कुठल्या साइडला टाकतो? अप्पर साईड. टॉप साइडला. मेन रेनफोर्समेंट. आलं लक्षात? जर डायग्राम जर ड्रॉ केली, तुमची डायग्राम या पद्धतीने असेल.
तर हा आहे तुमचा एडी बीम. त्यानंतर ए पॉइंटला तुमचं मोमेंट किती आहे? 95 95 आहे, सगळ्यात मॅक्झिमम तिथेच आहे. बी पॉइंटला किती आहे? 65. 65. 65 65, म्हणजे थोडस वरती असेल. सी पॉइंटला 15 15. 15. आणि डी पॉइंटला 0. 0. 0 अशा पद्धतीने तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम असेल. दिसायली का डायग्राम? ह्याच्यामध्ये त्या पॉइंटला त्या व्हॅल्यूज लिहून टाका. तर इथे आलेली आहे 95. त्यानंतर बी पॉइंटला आलेला आहे 65 त्यानंतर सी पॉइंटला आलेला आहे 15 आणि डी पॉइंटला आलेला आहे. त्याला तुम्ही 0. युनिट सहित लिहिताना तुम्ही युनिट पण टाका. आणि डायग्रामला साइन कुठला असेल? निगेटिव्ह निगेटिव्ह. लक्षात आलं का? शियर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये काही चेंजेस नाहीयेत. शियर फोर्स कॅल्क्युलेशन जसे आहेत तसेच राहणार आहेत. फक्त चेंजेस कशामध्ये आहेत? बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन मध्ये. तर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन परत एकदा समजून घ्या. तर ज्या पॉइंटचा बेंडिंग मोमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, पहिल्यांदा आपण बेंडिंग मोमेंट ए चा कॅल्क्युलेट केलेला होता. म्हणून आपण ए वरती थांबणार आहोत आणि ए वरती थांबल्यानंतर राईट साईडला पाहणार आहोत. तर राईट साईडला सगळे मोमेंट्स कसे आहेत? क्लॉकवाईज आहेत काय? Clockwise. क्लॉकवाईज आहेत. Clockwise. सेक्शनच्या राईट साईडला जर क्लॉकवाईज असेल तर आपण काय घेणार आहोत? Negative निगेटिव्ह sign. घेणार आहोत. म्हणून आपण सगळ्या ह्याला काय केलेलं आहे? निगेटिव्ह साईन युटिलाइज केलेलं आहे आणि तिन्ही फोर्सेसचं मोमेंट घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही मोमेंट ऍट बी काढताल म्हणजे तुम्हाला कुठं थांबायचंय? बी वरती. B point परत कुठं पाहायचंय? राईट साईडला आता राईट साईडला किती फोर्सेस आहेत? 2 दोन्ही कसे चाललेले आहेत? क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह घेतलेले आहेत. परत सी पॉइंटचं मोमेंट आणि परत राईट साईडला जर पाहिलं तर किती फोर्सेस आहेत? 1 एक. त्याच्यामुळं तेही क्लॉकवाईज आहे म्हणून आपण काय केलेलं आहे? मायनस घेतलेलं आहे. आलं लक्षात? तर त्या कॅल्क्युलेशन नुसार -95, -65 आणि -15 हे तीन आपले काय आलेले आहेत? मोमेंट्स आलेले आहेत. सोडवता येईल का प्रॉब्लेम एक? हो सर. शियर फोर्स हो, सर. कॅल्क्युलेशन मध्ये काही चेंजेस नाहीयेत. जे काही चेंजेस आहेत ते तुमचे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन मध्ये आहेत. घ्या प्रॉब्लेम. कोण सांगणार आहे? A cantilever beam of span 6 meter carries 3-point loads 15 kilonewton, 20 kilonewton and 25 kilonewton at a distance of 1 meter. पहिले डिस्टन्स घ्या. at a distance of 2 meter, 5 meter and 6 meter respectively from left support. Draw SF and BM diagram for a given beam. प्रॉब्लेम परत एकदा सांगतो. A cantilever beam of span 6 meter carries 3-point loads
15 kilonewton, 20 kilonewton, and 25 kilonewton at a distance of 2 meter, 5 meter, and 6 meter respectively from left support. फिगर ड्रॉ करा. टोटल स्पॅन 6 मीटरचा आहे. पहिला पॉइंट लोड 15चा आहे, दुसरा पॉइंट लोड 20चा आहे आणि तिसरा पॉइंट लोड 25चा आहे. तिन्ही पॉइंट लोड डायग्राम वरती दाखवा. 15, 20 आणि 25. झाली का डायग्राम? सपोर्ट रिॲक्शन काढा. ज्यांना जायचे त्यांनी जात जावा, येत जाऊ नका अगोदरच. कोण आमंत्रण दिल्यासारखं येतो आणि नंतर जात बसतो, लेफ्टच बसतो. 60 kilonewton. RE. किती आले रिॲक्शन? 60 kilonewton. RE is equal to 60 kilonewton. सर्वांची आली का? हो सर. रिॲक्शन RA 60 किलोन्यूटन असेल. नेक्स्ट काय असेल? शेअर फोर्स. नेक्स्ट आहे शियर फोर्स कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेट करा. जशी प्रोसिजर आहे आपली रेग्युलर त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करा. फर्स्ट शियर फोर्स ॲट AL किती येईल? 0 किलो. 0. शियर फोर्स ॲट AR 60 kilonewton. 60. शियर फोर्स ॲट BL 60. 60. शियर फोर्स ॲट BR 45. 45. शियर फोर्स ॲट CL 45. 45. शियर फोर्स ॲट CR 25. शियर फोर्स ॲट DL 25. 25. शियर फोर्स ॲट DR 0. 0. त्यानुसार डायग्राम ड्रॉ करा. का डायग्राम स्टेपेड डायग्राम येईल. मॅक्झिमम शियर फोर्स A ला असेल 60चा. त्यानंतर स्टेप बाय स्टेप डायग्राम डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल आणि D ला 0 होणार आहे. B ला 60 आणि 45 दोन व्हॅल्यू आहेत, दोन्ही व्हॅल्यू दाखवा. C ला 45 आणि 25 दोन व्हॅल्यू आहेत. D ला 0 आणि 25 दोन व्हॅल्यू आहेत. नेक्स्ट बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. बेंडिंग मोमेंट ॲट D काय असेल? 0. 0. तर 0 असेल. त्यानंतर फर्स्ट काढा बेंडिंग मोमेंट ॲट A.
काय येईल इक्वेशन एच फिगर बघून सांगा. -15 into 2. -15 into 2 पुढं minus -20 -20 into into 5. 5. 20 into 5 -25 into 6. 25 into 6 किती येत आहे? -280. 280 किलोन्यूटन मीटर. सगळ्यांचं आले का बघा. हो सर. त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट डी काय येईल इक्वेशन? -20 into 3. 20 into 3 -25 into 4. -25 into 4. डिस्टन्सेस कळाले का? बी पासून सी चे डिस्टन्स 3 मीटर आहे. बी पासून डी चे डिस्टन्स 4 मीटर आहे. 20 into 3 25 into 4 किती येईल? -160. -160 किलोन्यूटन. -160. आणि लास्ट आहे बेंडिंग मोमेंट ॲट सी काय येईल इक्वेशन? -25 into 1. -20 -25 into 1 म्हणजेच 1. -25 -25 किलोन्यूटन. मीटर. त्याच्यावरनं डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम कर्वेचर असेल का ट्रायंग्युलर असेल? पॉइंट लोड आहे. ट्रायंगुलर. तर डायग्राम ही ट्रायंग्युलर असेल. जर UDL असेल